श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम मंडळाचे प्रमुख श्री दादा यांना मी विनंती करतो, कृपया व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ विनीता वहिनी यांनाही मी विनंती करतो. श्री नगरकर काका, कृपया सर्वांनी व्यासपीठाकडे यावं. मंडळाचे संस्थापक सदस्य प्रफुल्लचंद्र कुलकर्णी. अचानक धनलाभ म्हणतो आपण, तसं आजचा आरतीचा मान ज्यांना मिळाला ते दाम्पत्य म्हणजे श्री व सौ नाडगौडा. या दोघांना आज आरतीचा मान मिळालेला आहे. आता हे दोघंही जुने सेवेकरी आहेत. दोघांच्याबद्दल बहुतेकांना माहिती आहेच, तरी पुन्हा थोडक्यात जरा माहिती देतो. श्री परेश नाडगौडा अत्यंत कमी बोलणारे पण कामातनं आपला ठसा उमटवणारे, मंदिराच्या प्रत्येक सेवेमध्ये सहभाग असतो. विशेष करून आपल्या स्वामीच्या गाभाऱ्यामधली जी काही सेवा आहे ते उत्तमपणे करतात. मग त्याच्यामध्ये आतलं स्वामींच्या पुढचं नियोजन असो, हुक्क्याची तयारी असो, आणि या व्यतिरिक्त वेगवेगळ्या सेवामध्ये सहभाग असतो. अजून एक सांगायला आनंद होतो आहे, आत्ताच ह्या गेल्या आठवड्यात श्री परेश नाडगौडा हे ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये खडकी येथे कार्यरत आहेत. ह्या आठवड्यामध्ये नुकताच त्यांच्या ऑफिसतर्फे त्यांचा सत्कार केला गेला. ऑफिसमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम त्यांना मिळाली. आपण सर्वांनी एकदा त्यांचं कौतुक करूयात. तसेच सौ वैशालीताई, त्यांच्या पत्नी, ह्याही आपल्याला माहितीच आहे. पडेल ते काम म्हणाल ते इथे सर्व कार्यरत असतात. विशेष करून वेगवेगळे स्वामींचे जे मोठे उत्सव होतात त्याच्यामध्ये डेकोरेशन असो, फुलांची सजावट असो, सर्व महिलांना बांधून ठेवतात आणि सगळ्याकडनं उत्तम काम करतात. आणि आत्ता दर गुरुवारी गाभाऱ्यामधलं जे काही नियोजन आहे ते पण त्या करतात. तर अशा दाम्पत्याला आज आरतीचा मान मिळालेला आहे. तर मी दादांना विनंती करतो की त्या दोघांचा सत्कार करावा आणि नाडगौडा दाम्पत्याला व्यासपीठाकडे बोलवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्यांना मिळालेलं प्रमाणपत्र आहे ऑफिसतर्फे, ते दाखवत आहेत. जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूयात. श्री स्वामी समर्थ. आज महत्त्वाचं सांगायचं राहिलं आहे, आज गुरुवार, आज ज्यांच्यातर्फे महाप्रसाद आहे, आपले एक मुंबई येथील एक स्वामी भक्त आहेत. मला वाटतं त्यांनी हा तिसऱ्यांदा महाप्रसाद केलेला आहे. नाव गुप्त ठेवलेलं आहे, नाव त्यांना सांगायचं नाही आहे. पण मधून अधून ते दादांशी संपर्कात असतात. आपल्या दर गुरुवारचं इथलं संपूर्ण वृत्तांत त्यांच्यापर्यंत जातो. अधूनमधून ते महाप्रसाद करतात. तर जे मुंबईचे स्वामी भक्त आहेत त्यांच्यातर्फे आजचा महाप्रसाद आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. श्री स्वामी समर्थ. आता आपल्या मंदिरातील महिला सेवेकरी सौ रागिणीताई यांना मी व्यासपीठाकडे बोलवतो. ते आपल्या गायन सेवा सादर करतील. आज श्रावणातला दुसरा गुरुवार. सगळीकडे किती वातावरण आल्हाददायक, प्रसन्न आणि भक्तिमय आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. आत्ता तुम्हाला अनुभव आलाच आहे. आत्ताच पावसाची एक सर येऊन गेली, त्यामुळे श्रावणात हे असं ऊन पावसाचा खेळ असा चालूच राहणार. अतिशय खूप छान वाटतं आहे. आत्ताच नागपंचमीचा सण होऊन गेला, त्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीयार शेठ राजाचा पण सण होऊन गेला. याचं वर्णन म्हणून मी एक गाणं सादर करते. दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती
थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा, आला आला ग सुगंध मातीचा. श्रावणात सारे जीव झाले बाई ओले, ऊन हळदीचे पाना पानातून खेळे. श्रावणात सारे जीव झाले बाई ओले, ऊन हळदीचे पाना पानातून खेळे हो. उभी पिके हिंडोलती, बाळे झाडाची बोलती, आला ग सुगंध मातीचा. बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा, आला आला ग सुगंध मातीचा. वसुंधरा आज नवरसात बुडाली, माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली. वसुंधरा आज नवरसात बुडाली, माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली, आकाशी उडाली. श्रीयाळ राजाचा सण चांगुणा मातेचा, नागपंचमीचा देव तो ग शोभला हो. हुणी गौरी ग पूजिती, गोफरेशमी विणती, आला ग सुगंध मातीचा. बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा, आला आला ग सुगंध मातीचा, आला आला ग सुगंध मातीचा. फारच सुरेख रागिणीताईंनी गाणं म्हटलं. श्री स्वामी समर्थ. आपणास माहीतच आहे, गेले बरेच महिने झाले आपल्या येथील एक युवा सेवेकरी चिरंजीव चिन्मय कुलकर्णी याच्या संदर्भात माझी बहीण श्रीमती धरित्री जोशी हिच्याकडून आर्थिक मदत केली जाते. ह्या महिन्याची मदत माझ्याकडे आलेली आहे. मी दादांना विनंती करतो की त्यांनी ते चिन्मयाला द्यावी आणि चिन्मयला विनंती करतो व्यासपीठाकडे यावं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता दादांना विनंती करतो प्रबोधनाला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता,
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. आता रागिणीताईंनी उल्लेख केला श्रावण महिन्याचा. आपल्याकडं तसं बघितलं तर प्रत्येक महिना हा काही ना काहीतरी सणवार आहेत, उपास तापास आहेत, व्रत वैकल्य आहेत, पण श्रावण महिन्यात जास्ती करून पाळला जातो. भगवान महादेवाची आराधना. मागच्या गुरुवारी सांगितलं की प्रत्यक्ष पालनकर्ता जे आहेत भगवान विष्णू, देवशयनी एकादशीला त्यांच्या योग निद्रेकरता ते जातात आणि मग पृथ्वीचा कारभार सांभाळण्याकरता भगवान महादेव अवतारित्व होतात किंवा कार्यरत होतात. आणि जसं श्रावण महिन्यात त्याने आता उल्लेख केला की ऊन पाऊस, मध्येच एखादी सर येते, मध्येच एखादं कोवळं ऊन पडतं, संध्याकाळची वेळ असेल तर छान गार वारं सुटतं, परत पाऊस येतो, मध्येच गरम होतं, असं सगळं सरमिसळ वातावरण. आपलं जीवनसुद्धा असंच आहे ना. मध्येच 4 दिवस चांगले आनंदाचे जातात, पुढं काय वाढवून ठेवायला माहिती नसतं, कुठलं संकट येणार आहे, काय दुःख भोगावं लागणार आहे. आणि त्यातनं जर का आपण तरून गेलो की परत सुखाची हिरवळ आहेच आहे. एखाद्या दुःखात वाटा 2 वाटा असतात. एक सहज सोपी वाट, ज्याला आपण शॉर्टकट म्हणतो, पण त्या वाटेवर पुढे गेलात तर अनेक धोकादायक वळणं असतात, दऱ्याखोऱ्या असतात, पडायची भीती असते. दुसरा मार्ग अवघड आहे, खास खळग्यांनी भरलेला आहे, पण जर का सद्गुरू आपल्याबरोबर असतील, सद्गुरू आपल्या पाठीशी असतील, तर आपल्याला पुढं गेल्यानंतर मी आत्ता म्हणलं सुखाची हिरवळ आहेच आहे, 100% आहे. दुःख किती आपण एखादं क्षुल्लक कारणसुद्धा मनामध्ये धरून बसतो. एक माधव नावाचा एक दत्तभक्त असतात, परोपकार, सगळ्यांना मदत करणारे, सढळ हात आपण म्हणू अशा पद्धतीचे. आणि मग कसं होतं की थोडंसं जरी कुठं एखादा दुःखाचा क्षण आला, त्यांचा एक मित्र त्यांना धोका देतो व्यवसायामध्ये, बराचसा आर्थिक फटका बसतो, मानसिक धक्का बसतो. आणि या मानसिक धक्क्यामध्ये शेवटी काय होतं की प्रत्यक्ष भगवंताला विचारणं होते की असं का. बरेच वेळेला असं होतं की मी अमुक अमुक केलं, माझ्या बाबतीत हे असं का. हा प्रश्न इथे सुद्धा बरेच वेळेला विचारतात लोक. आमची इतकी पारायण झाली, मग मला का हे दुःख, मला का संकट, माझी का नोकरी गेली. काहीतरी कारण असेल ना त्याच्यामध्ये. मित्रांनी विश्वासघात केला ह्या कारणाकरता रात्र झोप नाही त्यांना. एक दिवस पहाटेच्याला उठतात, जवळ दत्त मंदिर असतं, जातात, तिथे बसून राहतात, ठाण मांडून आपण तसं बसतात. पहाटे 3-3:30ची वेळ असेल, दत्त महाराजांना ते प्रश्न विचारतात की हे असं का, माझ्या बाबतीत का घडलं. आता शेवटी कुठेतरी सेवा त्याच्या उपयोगी येते. दत्त महाराज प्रगट होतात, त्याला सांगतात की अरे तू माझ्याकडे तू काय तक्रार करतोयस. तेवढं माझ्या मित्राने माझा विश्वासघात केलेला आहे. तेवढे किती दिवस झाले, 1 महिना झाला. म्हटलं मला चैन पडत नाही, मला रात्रीची झोप नाही, मला दिवसभर माझ्या डोक्यात सारखा तोच विचार येतो.
ते म्हटलं तुझा मित्र आत्ता काय करत असेल? मित्र झोपलेला असेल म्हणले, तुझा मित्र तो विश्वासघात करून तो झोपला, तो शांत झोपला, तू जागा राहिला म्हणले. हे दुःख कोणाला आहे? ही शिक्षा कोणाला? ही तुला आहे म्हणले. तू तो मनात धरून ठेवला तो मित्र, अजून त्याने सोडून दिलं. त्याने काय चुकीचं कर्म केलं असेल, ठीक आहे, त्याला शिक्षा मिळेल कधी मिळायची ती, पण तो करून तो रिकामा झाला, तो आता झोपला शांत, तू ते मनात धरून बसलेला आहेस म्हणले ते. अजून आपण काय करतो, एखादं दुःख एवढंसं मनात आलेलं आपण सारखं तेच धरून बसतो. त्याच्यावर मात कशी करता येईल, आपल्याला ह्याच्यातनं बाहेर कसं यायचं आहे? दत्त महाराज म्हणतात की तू त्याला क्षमा कर. तू जर का क्षमा केली, भले तो अपराधी असेल, पण तुझ्या मनावरचं ओझं उतरेल. आपण ह्याला क्षमा केलेली म्हटल्यानंतर एका मिनिटात तुझ्या मनावरचं ओझं उतरेल, तुला मोकळं वाटेल. जो तू महिनाभर तू तळमळत काढली, रात्री झोप नाही म्हणतो, तुला शांत झोप लागेल. हा खूप मोठा धडा दत्त महाराजांनी त्यांना दिला. मग ही दुःख आपल्यासारख्या सामान्य लोकांना का भोगावे लागतात? आणि मग ही दुःख भोगून संत कसं होतात? कारण हे संत जे झालेले, प्रत्येकाला काही ना काहीतरी छळ, काही ना काहीतरी हाल अपेष्टा सोसल्याशिवाय संत झालेले नाहीत. कुठलंही उदाहरण घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचं घ्या, तुकाराम महाराजांचं घ्या, किंवा महिला संत आपण कानोपात्रा, जनाबाई, प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी दिव्यातनं गेलेले आहेत ती लोक, म्हणून संत पदावर पोचलीत ती. आपण तेच धरून बसतो. ते एका महिलाच संतांचं मी थोडीशी गोष्ट सांगतो. सांगलीजवळ वाळवा जो प्रांत आहे, तर त्यापूर्वी प्रांतच म्हणायचे, साधारण 1830-35 आसपास घडलेली घटना आहे ती. पटवर्धन नावाच्या त्या दाम्पत्याला एक मुलगी होती, तिचं नाव ठेवतात द्वारका. आणि त्यावेळेला एक प्लेगची साथ पसरती. मुलगी 7-8 वर्षाची असेल. त्या साथीमध्ये सगळेच घरातली लोक, आई वडील, जे कोणी काम करणारे लोक, सगळेचे सगळे त्या प्लेगच्या साथीत मरण पावतात. आता एवढ्या लहान वयात एवढा मोठा आघात झाल्यानंतर त्या मुलीने काय म्हणायला पाहिजे? फक्त नशीब चांगलं की त्या मुलीचे काका काकू दुसऱ्या गावात राहत असतात, ते तिला घेऊन जातात. आणि ते काकू फार धार्मिक असतात, कायम मुखी भगवंताचं नाव, कायम देवळामध्ये कीर्तनाला जाणाऱ्या, संध्याकाळची दिवाबत्ती आपण त्यांच्याकडे जबाबदारी असते ती, संध्याकाळचे श्लोक, ज्ञानेश्वरी वाचन, काही ना काहीतरी सतत आध्यात्मिक त्यांच्या घरामध्ये घडत असतं. आणि हे त्या मुलीच्या कानावर, म्हणजे त्या द्वारकेच्या कानावर पडत असतं ते. त्याच्यामुळं होतं का की तिचा पिंड पण धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे आपोआप वळला जातो, तिलाही गोडी लागते. आणि मग ते मुखी नाव त्यांच्या घरी जे दत्ताचं नाव घेत असतात, तर दत्तनाम कायम तिच्या पण, त्या मुलीच्या पण, म्हणजे द्वारकेच्या पण मुखामध्ये यायला लागलं. आणि ह्याचा परिणाम असा झाला की एक दिवस त्या गावामध्ये साधू आले होते. हिमालयातनं तपश्चर्या करून आलेले महाराज दत्त मंदिरातच उतरलेले होते. सगळी लोक दर्शनाला गेली. जेव्हा ही द्वारका दर्शनाला गेली, तेव्हा त्यांनी बघितलं की ह्या मुलीमध्ये काहीतरी आहे, ही मुलगी वेगळी होऊ शकते म्हणले. तिला सांगितलं की तू ज्ञानेश्वरीची उपासना कर म्हणले. दत्तनाम तिला दिलं. गुरूंचा आपण म्हणतो ना, गुरु एखादा मंत्र देतात, गुरु मंत्र, त्या पद्धतीने हे अमुक अमुक पद्धतीने नाम घे आणि ज्ञानेश्वरीचा तू अभ्यास सुरू कर. लहान वयात 10-11 वर्षाचं वय असेल, ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला. गुरूंनी, त्या गुरुजींनी दिलंच होतं नाव, ते नाव ज्ञानेश्वरीचा अभ्यास. पण असा एक मध्ये प्रसंग घडला. पूर्वीच्या काळीमध्ये असे दिवे किंवा असं काही नसताना कंदिलाच्या प्रकाशात हे सगळं वाचन करायला लागायचं. आणि एक छोटासा काहीतरी अपघात झाला. त्या अपघातामध्ये तिच्या डोळ्याला, त्या मुलीच्या, ती कंदिलाची ज्योत भडकली असेल म्हणा, काहीतरी इजा झाली. दोन्ही डोळ्यांना, दोन्ही डोळे लाल बुंद दिसायला लागले. दिसायचं मान कमी झालं. तर ज्ञानेश्वरी वाचन करायचं आहे, दिसायचं मान कमी झालं. आणि आणखीन विचित्र प्रकार घडायला लागला. आपल्या पापण्यांचे केस कसे असतात तसे केस तिच्या डोळ्यातनं उगवायला लागले. हा भयंकर प्रकार
मुलगीचं वय काय, काका काकू दोघंही घाबरलेले आहेत. पण त्या मनाने मुलगी ती म्हणजे द्वारका जे आपण तिचं नाव, तिने धैर्य दाखवलं की तिने दत्त महाराजांना प्रार्थना करायला सुरुवात केली की हे नवीन काहीतरी माझ्या व्याधी सुरू झालेली आहे, ह्या व्याधीची त्याचं तुम्ही कसं काय तुम्ही निराकार करणार, त्याचं व्याधी कशी काय माझी बरी करणार. आणि ह्या विवंचनेत असताना एक दिवस तिला साक्षात्कार होतो की तू चरणतीर्थ डोळ्यामध्ये घालायचं. आता चरणतीर्थ घालायचं पण कोणाचं घालायचं. सांगलीपासून वाडी जवळच आहे, ती म्हणली आपण आता वाडीला जाऊ. असं ऐकलं की प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती वास करतात, तर आपण तिथे जाऊन त्या चरणतीर्थ आपण डोळ्यामध्ये घालू. बघा मुलगी 12-13 वर्षाची मुलगी काय विचार करते, कशामुळं की आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असल्यामुळं, आध्यात्मिक घरचं वातावरण असल्यामुळे असे विचार येतात. वाडीला येते ती, वाडीला राहून सेवा करायची दत्त महाराजांची, त्या काठावरती त्या कृष्णेच्या काठावर राहून नित्य तिचं जे काय असेल दैनंदिन अनेक उरकायची, मंदिरात जाऊन पूजा करायची, नामजप करत बसायचं. आणि एक दिवस तिचं भाग्य उजळतं, प्रत्यक्ष टेंबेस्वामी वाडीमध्ये येतात. टेंबेस्वामी म्हणजे प्रत्यक्ष दत्तावतारच. टेंबेस्वामी आल्यानंतर तिला खूप आनंद होतो, ती रोज त्यांच्या सेवेमध्ये दंग असायची. महाराजही बघत असतात ही चुणचुणीत मुलगी सेवा करते. वेळ आल्याशिवाय भगवंत पण आपल्याला मदतीला येत नाही, ती फक्त वेळ यायला लागते. टेंबेस्वामी एक दिवस पहाटे नदीतनं स्नान करून वर येतात. तो काठ जर का आपण बघितलं असेल थोडा खडकाळ काठ त्यावेळेचा, आणि तिथे उभे राहून काही वेळ नामसाधना करतात ओले त्यांनीच, आणि परत आपल्या कुटीकडे परत येतात. ती द्वारका बघते की टेंबेस्वामी उभे, तिथं पाणी जमलेलं आहे आणि तिला आठवण येते की आपल्याला चरणतीर्थ घ्यायला सांगितलेलं आहे. त्याबरोबर ती जाती पळत पळत तिच्या पदराने ते पाणी सगळं टिपून घेते. तिच्याबरोबर एक भांडं असं त्या भांड्यात ते पदर पिळते, थोडं का होईना पाणी त्याच्यामध्ये जमा होतं त्या भांड्यात, आणि घरी येऊन ते डोळ्यामध्ये टाकते. आणि अक्षरशः चमत्कार म्हणू आपण की तो जो तिला व्याधी झालेली असती ती बरी होती पूर्ण. म्हणजे जर भगवंत योग्य वेळ येण्याची फक्त वाट बघत असतात की हिला कधी बरं करायचं आहे, म्हणलं तर एका क्षणात बरं करू शकले असते, पण तितकी सेवा तिच्याकडनं करून घेतली. यथावकाश तिचा विवाह झाला वाईला. त्यांचं आडनाव होतं शंकरराव दामले. आणि हा विवाह झाल्यानंतर आता सासरी आल्यानंतर आपलं जी काही आध्यात्मिक उपासना असेल ती कशी सुरू राहणार, आपल्याला सासरची लोक परवानगी देतील का नाही, पण मनातल्या मनात सुरू ठेवलं नामस्मरण. जे काय अनुसंधान जे आपण म्हणतो काम करताना, मी एकदा मागे पण सांगितलं होतं, ज्या महिला वर्ग स्वयंपाक करत असतील तर एखाद्या गीताची चाल म्हणा किंवा कुठल्याही तुम्हाला जे आवडेल त्या गाण्याच्या ह्याच्यावर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं जरी करत स्वयंपाक केला तरी तो स्वयंपाक उत्कृष्ट होतो, त्याला चांगली चव येते. आणि ह्या द्वारकाबाई जे असतात तर त्यांना तर ती इतकी सवय लावून घेतात की फळीवरचं जर का भांडं काढायचं असेल तरी दत्तप्रभूंचं नाव घ्यायचं, ते भांडं घ्यायचं आणि मग त्याच्यात स्वयंपाक करायला सुरुवात करायची. जर का विसरल्या त्या तर परत भांडं फळीवर ठेवायचं, नाव घ्यायचं, मगच खाली घ्यायचं ते भांडं. मी इतकी सवय लावून घेतली अंगाला, मग ते नाम आपल्या अंगात भिनतं ते. आणि हे करत असताना आपोआप म्हणजे तुम्हाला वेगळं बैठक घेत बसायला नको. पुरुष लोकांना जर का आपण जात असू, कामावरती जात असू, बसमध्ये असू, जर का ती सवय लावली नामाची, हळूहळू होतं ते, एकदम होणार नाही, एकदम चमत्कार असा होणार नाही. विसरलं जातं, 100% विसरलं जातं. पण जर का लक्षात आलं आणि परत सुरू केलं तर परत येऊ शकतं ते नाम. ही सवय लावून घ्यायला लागते. नाम हे अंगात असं भिनवावं लागतं. सवयीने ते होतं, अशक्य नाही त्याच्यात, सवयीने सगळं होतं ते. पण ते आपल्या मनात पाहिजे, नाम घ्यायचं आपल्या मनामध्ये आलं पाहिजे. आपल्याला ती सवय आपणच लावून घ्यायला पाहिजे. असं कोणी मुद्दामच काही वेगळं सांगणार नाही रोज तुम्हाला. जर का जुने काही मला बरेचसे साधक भेटतात त्याला असे सांगतात की आम्ही उठल्यापासून नाम म्हणजे आपण जर का चहा करणार असू तर आम्ही चहा करताना स्वामींचं नाव घेतो, चहा झाल्यानंतर स्वामींना पुढे ठेवतो, मगच घेतो. म्हणजे अशी ही सवय लावून घेतल्यामुळं ते घडतं पुढं, मग ते घडायला लागतं आपोआप.
एकदा जर का सवय लागली ना आपोआप ते घडायला लागतं. ते घरातल्या घरामध्ये काम करताना असंच जवळजवळ 10 वर्ष लग्नानंतर झाल्यानंतर त्यांना परत एकदा दृष्टांत झाला की ज्ञानेश्वरीबाबत तू प्रबोधन करायचं, तू प्रवचन करायचं, जेवढं तुला शक्य आहे तो ज्ञानेश्वरीचा प्रसार तू करायचा. आणि मग त्यांनी हे कार्य सुरू केलं. पण जास्ती करून महिलांना, त्यांना माहिती आहे महिलांना घरात काम करताना कशा अडचणी येतात. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, मग आपापसात भांडण तंटे, वादविवाद, सगळ्या महिलांना त्याने सांगितलं की हे तुम्ही तेवढ्यावरच सोडून द्यायचं. तुमची नणंद भांडते, तुमची जाऊ भांडते, तुमचा दीर भांडतं, हे तुम्ही मनात ठेवू नका, हे तुम्ही तेवढ्यावर सोडून द्या आणि परत नामाकडं वळा. ज्याच्या समोर आपण हे जे सगळं करत आहोत कर्म, आपण स्वयंपाक कोणाकरता करतोय? आपल्या घराकरता करतोय. मग तुम्ही भांडणं करत स्वयंपाक केला तर दोघांच्या तुमच्या तो त्रास सगळ्या परिवाराला भोगावा लागेल. तुम्ही ते भांडण तिथंच सोडा. समोरचा कोण भांडतोय तिथं पण देवच आहे असं समजा. आणि ही अगदी छोटीशी युक्ती महिलांना उपयोगी पडली. आपापसातली जी घराघरातली भांडणं कमी झाली. भांडणं होतात नाही असं नाही, पण जर का हा उपाय योजला तर लवकर मिटतात, लवकर संपतात. आणि ह्याचा फायदा द्वारकाबाईंना झाला. प्रत्यक्ष महाविष्णू आणि ज्ञानेश्वर महाराजांनी लागोपाठ 2 दिवस त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिली. हे कार्य म्हणजे सामुदायिक उपासना जी मी नेहमी सांगतो की जर का आपण केली तर त्याचा फायदा आपल्याला खूप होतो सामुदायिक उपासनेचा. आणि हे अखंड त्यांनी व्रत सुरूच ठेवलं. ज्ञानेश्वरीची संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून त्यांनी प्रवचनं केली, ज्ञानेश्वरीबाबत आख्यानं केली. वेगवेगळ्या गावातनं, अगदी खेडेगावातनं जाऊन महिलांना त्यांनी सक्षम केलं ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी. आणि हे कार्य करत 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 जवळजवळ 90 ते 92 वर्षापर्यंत ते हे कार्य करत होत्या स्वतःच्या वयाच्या त्या. आणि मग एक दिवस ठरवलं की आता आपण कार्य हे पास, आता आपला देह विष्णूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी आपण अर्पण केला पाहिजे. आणि जवळजवळ 92 का 93 वर्षी त्यांनी मग शेवटचा श्वास घेतला तिथं वाईमध्ये. फक्त त्यांची इच्छा अशी होती की माझी समाधी आळंदीला व्हावी, ज्ञानेश्वर माऊलींची समाधी जिथं आहे तिथं माझे सगळे अंत्यसंस्कार व्हावेत, माझी समाधी तिथं व्हावी. आणि मग ठरल्याप्रमाणे त्यांचं देह वाईहून आळंदीपर्यंत आणला गेला. आळंदीला त्या इंद्राणीच्या काठावरती समाधी, त्यांचा अग्नी दिला गेला आणि तिथेच त्यांची समाधी बांधली. म्हणजे एक महिला असूनसुद्धा त्या काळामध्ये सगळ्या लोकांना भक्तिमार्गाकडं वळवण्याचं, विशेष करून महिलांना भक्तिमार्गाकडं वळवण्याचं त्यांनी कार्य केलं. आणि कुठं सांगली आणि कुठं आळंदी हा संपूर्ण तो प्रवास, म्हणजे कृष्णा ते इंद्रायणी हा प्रवास म्हणजे त्यांचं जीवन. थोडक्यात कृष्णा इंद्रायणी नदीला येऊन मिळाली. थोडक्यामध्ये आपलं सगळा देह, आपलं सगळं जीवन त्या आपल्या भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. आपण पण तसंच की जे काय करत असू त्याचे करता करता महाराज आहेत. दुःख आणलं तरी त्यांनीच आणलेलं आहे, संकट आणलं तरी त्यांनीच आणले. मात करणार, आपल्याला ताकद देणार तेच. फक्त हा विश्वास मनात ठेवला पाहिजे. म्हणजे मग अशा संकटाचं काही भीती वाटत नाही. किती संकट येऊ देत, महाराज पाठीशी आहेत, आपल्याला बाहेर काढणार. हा विश्वास घेऊन आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपण पुढचा स्वामींचा पालखी सोहळा सुरू होईल. आणि पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीबरोबर जावं. आणि ज्या भक्तांना इथे थांबायचं असेल तर त्यांनी इथे थांबून रांगेत दर्शन घ्यायचं आणि रांगेतच महाप्रसाद घ्यायचा आहे. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढं पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.